आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस। आपल्या माध्यमातून या विभागातील सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसे शुभेच्छा देतो। कारण आपण मुंबईला बघितलंय की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत। खरं तर ही काळाची गरज आहे, महाराष्ट्राची गरज आहे, मराठी माणसाची गरज आहे आणि अस्मितेसाठी सगळ्यांनी एकत्र आलेले आहेत। ही चांगली नांदी आहे। तसं म्हटलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठा नवनिर्माण सेना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हीच भावना आहे की शेवटी हे दोन्ही ठाकरे एकच आहेत। बाळासाहेबांचे आशीर्वाद दोन्ही ठाकरे बंधूंना आहेत। त्याच्यामुळे हे ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर जे काय घडायचं ते घडणार आहे। त्याच्यामुळे ते वेगळं काही नाही। आज या ठिकाणी गेल्या वर्षीपासून आम्ही कंदील पण लावतोय। हे शक्तीस्थळ आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्यामध्ये आहेतच, आमच्यामध्ये नाहीत आम्ही असं समजत नाही। आणि या ठिकाणी आल्यानंतर चांगली शक्ती मिळते। अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी शक्ती मिळते आणि कायम प्रामाणिक एकनिष्ठ झाल्यानं दिघे साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत। त्याच्यामुळे पहिला दिवस हा दिघे साहेबांच्या सोबत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्याईनी हा इथे साजरा करतो। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत। रवींद्र सोनारे, विनायक रणपिसे, आमचे आशिष डोके आणि आमचे सगळे युवा सेना, महिला आघाडी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे पण काही पदाधिकारी आलेले आहेत। त्याच्यामुळे सगळे एकत्र, कारण दिघे साहेब हे असं व्यक्तिमत्व होतं, हे सगळ्यांचं होतं। सगळ्या पक्षातली लोक त्यांना गुरुस्थानी मानायचे। दिघे साहेब खऱ्या अर्थाने ठाणेकरांचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण आणि गुरुवर्य। प्रत्येकाला जर कसं व्हायचं आयुष्यामध्ये तर त्यांनी दिघे साहेबांकडे बघावं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी। आणि म्हणून गेल्या वर्षीपासून या ठिकाणी हा दीपोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दीप उजळावे, त्यांच्या आयुष्यामध्ये कायम काळोख दूर व्हावा, अंधार दूर व्हावा आणि या अनुषंगाने इकडे दीपोत्सव साजरा करतो। आज वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे। त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।